श्री जय मल्हार खंडोबा देवस्थान संस्था लातूरच्या वतीनं खंडोबा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मागील 6 दिवसापासून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांनी हा खंडेरायाचा हा उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात आम्ही या ठिकाणी पार पाडू शकलो। या चंपाषष्ठीच्या उत्सवानिमित्त आज सकाळी श्रींची पूजा महाअभिषेक या ठिकाणी संपन्न झाला। यानंतर रक्तदान शिबिराचं सुद्धा आयोजन आम्ही रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि यामध्ये सुद्धा भाविकांनी मोठ्या उत्स्फूर्त पद्धतीनं या ठिकाणी या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला। त्याबद्दल मी खंडेराया भक्तांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो। दुपारी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा सुद्धा आस्वाद या ठिकाणी त्यांनी घेतला। खंडेरायाचा आशीर्वाद, खंडेरायाचं दर्शन आणि महाप्रसाद याची एक मेजवानी खंडेरायाच्या भक्तांना या ठिकाणी आम्ही देऊ शकलो, याचा आम्हाला मनस्वी आनंद वाटतो। त्यानंतर आजच्या या चंपाषष्ठी उत्सवाची सांगतासुद्धा आम्ही या ठिकाणी पालखी मिरवणुकीने केलं। रामलिंगेश्वर मंदिरापासून दुपारी सायंकाळी 4 वाजता या ठिकाणी या पालखी मार्गस्थ झाली आणि रात्री 10 वाजता खंडोबा मंदिर परिसरामध्ये या पालखीचं विसर्जन झालेलं आहे। या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे जुन्या गावभागातून ही श्रींची पालखी या ठिकाणी निघत असते आणि एकूण 5 समाजाला या पालखीचा मान दिलेला आहे। यामध्ये एका समाजाची पालखी आहे, एका समाजाची दिवा आहे, एका समाजाची श्रींची मूर्ती आहे। असं एकूण 5 समाजाला या ठिकाणी हा मान दिला गेलेला आहे आणि मागच्या जवळपास 125 वर्षापासून ही पालखी या मार्गावरून गावभागातून खंडोबा मंदिरापर्यंत या ठिकाणी येत असते। अशा रीतीनं एकदम अतिशय सुंदर आणि अतिशय भरभरून खंडेराया भक्तांनी या खंडेरायाच्या उत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि ही यात्रा यशस्वी केली। त्याबद्दल मी सर्व खंडेराया भक्तांचं परत एकदा आभारी आहे। धन्यवाद। जय मल्हार।